ओके ओके. म्हणून एकदम सिंपल अप्रोच आहे. पुन्हा परत आपण स्टार्ट करूया. पण इथं अबॅकस मेथडचा काही संबंध नाही. परत क्लिअर करतो. हा, परत क्लिअर करतो. अबॅकस मेथडचा काही संबंध नाही. हा, पण ज्या विद्यार्थ्याने अबॅकस केला असेल त्यांना इथं मात्र फायदा होतो. कारण ते मुलांचा आणि इतर मुलांचा इथं डिफरंट तुम्हाला जाणवू शकतो, जाणवणार. ओके. म्हणून पहिला पार्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 25 पर्यंत जाऊ शकतात, तुम्ही 50 पर्यंत जाऊ शकतात, तुम्ही 100 पर्यंत जाऊ शकतात. तुम्ही जेवढ्या नंबरचं फॉर्मेशन मुलांकडनं प्रॅक्टिस एक्स्ट्रा करून घेतलं, म्हणजे मी हे लिमिट सांगितलं. पहिलं लिमिट आहे 10 पर्यंतचं. तुम्ही 10 पर्यंत फॉर्मेशन करू शकतात. नंतर तुम्ही 25 पर्यंत अंकांचं करू शकतात. तुम्ही 50 अंकांपर्यंतचं करू शकतात. तुम्ही 100 अंकांपर्यंतचं करू शकतात. आणि ही प्रॅक्टिस खूप बेस्ट प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस झाली की रिलेशन ऑफ डिजिट होतात आणि मुलांना नेमकं कळायला लागतं. जर माझ्याकडे 22 आला असेल तर मी पुन्हा परत 28 केला तर आन्सर विल बी 50. 50 अशा पद्धतीने अप्रोच तयार होतो. जर इथं 32 आला असेल, 32 आला असेल तर मुलांना कळायला लागतं 18 आन्सर विल बी 50. 50 15 बोललो तो मी, सॉरी, 50. 50 अशा पद्धतीचा एक अप्रोच तयार होतो. आणि निश्चित या वैदिक मॅथमॅटिकमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस अशी करत नाही, तोपर्यंत पुढचे कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपे होत नाही. फक्त आपल्याला काय वाटतं की वैदिक मॅथेमध्ये सर्व शॉर्टकट आहे, मग सर्व असं सर्व फटाफट होतं, असं नाही. पण पात्रता पहिले क्लिअर करावी लागेल. ओके. सो ही पात्रतेची तयारी आहे. पुढचा अप्रोच बघू काय पुढच्या याच्यामध्ये. या अप्रोचची तयारी करण्यासाठी प्लीज इकडे लक्ष द्या. या अप्रोचची तयारी करण्यासाठी जर या अंकांकडे बघितलं तर लगेच मला 50 दिसतो, इकडे 6 दिसतो, म्हणजे मला आन्सर 56. याला स्पार्क ऍडिशन म्हणतात, की डायरेक्ट लेवलचे ऍडिशन. तुम्ही कुठल्याही अंक 948 बघा, डायरेक्ट आन्सर दिसेल तुम्हाला. 87 हे बघा, डायरेक्ट आन्सर दिसतील. ओके. 77 डायरेक्ट आन्सर दिसतील. जर तिथं प्रॅक्टिस केली असेल तर इथं डायरेक्ट आन्सर दिसतात. ओके. 95 हे बघा, 95 दिसतायत का? दिसतायत का सर्वांना? दिसतायत का? पण हो सर. हा अप्रोच. मग आता इथं प्लीज इकडे लक्ष द्या. आता इथं 3 प्लस 6. मग आपण आतापर्यंत असं शिकत होतो, 3 6 इज नॉट देअर. 6 इथं नाहीये. आणि मग 6 चा फॉर्म्युला. आता काही संबंध नाही याचा इथं. इथं याचा काही संबंध नाही. ती ब्रेन जिम वेगळी आहे. इथं मात्र हा, पुन्हा परत इथं एक तर फरक हा, असेच उदाहरणं मी नेहमी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल. रेग्युलर करिक्युलम मध्ये, रेग्युलर अभ्यासामध्ये, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये छोट्या-छोट्या संख्यांची बेरीज वजाबाकी येते मुलांना. जर शालिनीताई, मुलांचा स्पीड हे बघा, 2-2.5 तासाचा पेपर असेल आणि जर मुलांचा पेपर 2.5 तासात संपवायचा असेल, 2 तासात संपवायचा असेल, तर ज्या बेसिक क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, हे ज्या क्रिया आहेत, या काय कराव्या लागतील आपल्याला? या काय कराव्या लागतील? फास्ट कराव्या लागतील. आणि या फास्ट झाल्या, या अचूक झाल्या, की तुमचा 2-2.5 तासाचा वेळ तुमचा अर्धा तास वाचतो. काय फरक पडतो? जर मुलं बेसिक क्रियांमध्ये अडकलेले असतील, तर मग त्यांना टाईम पुरत नाही. ते म्हणतात, "यार, वेळच पुरला नाही पेपर कंप्लीट करायला." आणि जर एकदा बेसिक क्रिया जर फास्ट असतील, तर मात्र इथं त्याचा फायदा होतो. आणि म्हणून अ, वैदिक मॅथेमॅटिक्सचा हा एक मात्र करिक्युलममध्ये रेग्युलर फायदा होतो. सिंपल अप्रोच आहे. हे स्पार्क एडिशन आहे. याचे पण 10-5 पानं असतील प्रॅक्टिसमध्ये, बुकमध्ये. आणि हे तुम्हाला म्हणजे एवढंच आहे, की इथं खरोखर जेवढं गरजेचं आहे तेवढं आहे. काही 4-5 ओळी इथं नाही येत आलेल्या. कारण इथं ब्रेन जिम प्रकार नाहीये. इथं जेवढं गरजेचं आहे, कारण जेवढं तुम्हाला फास्ट लगेच क्विकली गरज असते, म्हणजे 898. बस संपला विषय. काही विचार करायची गरज नाही. समोर दिसतंय, आन्सर डायरेक्ट दिसतंय. सिंपल अप्रोच. मग प्रत्येक कॅल्क्युलेशन असंच राहील का? नाही. हा एक अप्रोच आहे सुरुवातीचा. स्पार्क एडिशनचा एक अप्रोच आहे. याचे पण काही 5-10 पानं असतील, तर प्रॅक्टिस करतील मुलं आणि पुन्हा परत पुढे जातील. पुढे जाऊया आपण. ओके. पुढे जाऊया. ओके. त्याच्यानंतर एक सूत्र आहे आपल्यामध्ये. इथं एक सूत्र आपण ॲड करतोय.
वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये सूत्र 1 मोर दॅन 1 बिफोर म्हणजे एका दिकेनं पूर्वेना, या सूत्राची पण प्रॅक्टिस आहे. आणि या सूत्राच्या प्रॅक्टिस मध्ये थोडंसं मी एकच म्हणेल, एका दिकेनं पूर्वेना बऱ्याच वेळा, खूप वेळा येतं. फॉर एक्झाम्पल इतकं सिंपल आहे. 5 असेल किंवा 11 असेल, पुन्हा परत 11 घेतला किंवा मी इथं 7 घेतला, 7 घेतला, तर एका दिकेनं पूर्वेना म्हणजे या संख्येच्या 1 ने अधिकची संख्या काय असणार आहे? 6 असणार आहे. जर मी 11 घेतला, तर याच्यापेक्षा एकाने अधिक असलेली संख्या काय असणार आहे? 12 असणार आहे. 12. आणि 7 असेल तर काय असणार आहे? 8 असणार आहे. त्याच्यावर रिलेटेड काही कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस आहे. ती बुकमध्ये दिलेली आहे. छानपैकी मुलांचं कन्सेप्ट क्लिअर होते. ओके, सिंपल सिंपल आहे. पुढे जातो. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट आहे नंबर सायक्लिसिटी म्हणून. खूप इम्पॉर्टंट आहे ॲडिशन अप्रोचमध्ये. जसं आपण एका दिकेनं पूर्वेना, प्लीज थोडंसं समजून घेऊ आपण काय असतं नंबर सायक्लिसिटीमध्ये. जसं आपण इथं 1 घेतला बघा, इकडे लक्षात द्या. 1 घेतला, पुन्हा परत 2 घेतला, 3 घेतला. जर हे अंक बघितले आपण 4, पहिले एक अंक पूर्ण समजून सांगतो मी. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इकडे लक्षात द्या 10. पुन्हा परत मी 11 घेतला, 11 घेतला. त्या नंबर सायक्लिसिटीमध्ये असे रिपिटेशन येतात, की सर्व तुम्हाला 1, 11, 21, 31 असे नंबर रिपिटेशन येतात तुमच्या या चक्रामध्ये. या चक्रामध्ये असं तुम्ही स्वतःहून या चक्राची पण प्रॅक्टिस द्यायची मुलांना, करून घ्यायचं. कारण जोपर्यंत एक कृतीयुक्त शिक्षण आहे. थोडं कृतीयुक्त चार्ट बनवणं, मुलांनी ड्रॉइंग बनवणं, मुद्दाम नोटबुकमध्ये लिहिणं, हे सर्व तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. कारण जेवढं तुम्ही कृतीयुक्त, कलात्मक त्यांना ड्रॉइंग्स वगैरे बनवायला लावाल, तेवढा मुलांना आनंद येतो. इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये काय होतं, प्लीज इकडे लक्ष द्या. हा जर हे दोघं अंक आपण एकत्र आणले, तर काय होतो? 10 होतो. हे बघा, हे अंक एकत्र आले, तर इजिएस्ट होतात. ॲडिशन इजिएस्ट, आणि हे कुठं ना कुठं येतात दैनंदिन व्यवहारामध्ये. हे आपण एकत्र आणले किंवा हा आणि हा एकत्र आणला, हा आणि हा एकत्र आणला, म्हणजे प्रत्येकाशी जोड्या लावल्या, तर खूप सोपं होतात. फॉर एक्झाम्पल इकडे लक्षात द्या, 29 प्लस 1. मला माहिती 30 होत आहेत. ओके. 29 प्लस 11. ओके. काय होतात? 40 होत आहेत. 29 प्लस 21 काय होतात? 50 होत आहेत. बघा, ॲडिशन सोपं झालं. ॲडिशन सोपं झालं. एका कृतीतून खूप साऱ्या नंबरची प्रॅक्टिस होते. असं एक सुंदर चार्ट आपण बुकमध्ये दिलं आहे. आणि ऑब्झर्वेशन मधून मुलांचं ॲडिशन अप्रोच तयार होतो. मग याच्यावर पण काही ॲडिशनची प्रॅक्टिस आहे. ओके ना? एक जस्ट मिनिट क्लिअर करून घेऊ द्या मला फक्त. ओके, ओके. हां. याच्यावरून पण काही ॲडिशनची प्रॅक्टिस आहे. तिकडे लक्षात द्या. ह्या खूप सुंदर जोड्या आहेत. या सुंदर जोड्या आहेत. या सुंदर जोड्यांमध्ये जर मुलांनी बघितलं, की मुलांना फास्ट कॅल्क्युलेशन येतात. यायला लागतात. हे बघा, बघा. फक्त ऑब्झर्वेशन करा. बघा, उत्तरं दिसतायत का तुम्हाला? बघा. फक्त बघा. प्रयत्न करा. मी जिथं सर्कल फिरवतोय ना, त्याच्याकडे बघा आणि उत्तर दिसतायत का बघा. येस या नो. तुम्ही पण बघा. आणि अजिबात जोर लावू नका. अजिबात बोटांचा तर अजिबात वापर करायचा नाहीये. अजिबात पेन, पेन्सिलचा वापर करायचा नाही. काय बघायचंय? व्हॉट इस द अप्रोच? वैदिक मॅथेमॅटिक्स अप्रोच तयार करायचा आपल्याला, की काय? पुन्हा परत एकदा सांगतो, डायरेक्ट पेन घेऊन काय लिहिता आलं पाहिजे? काय लिहिता आलं पाहिजे? उत्तर लिहिता आलं पाहिजे. ॲडिशनचं तरी लिहिता आलं पाहिजे. मग आपल्याला मोठे-मोठे कॅल्क्युलेशन, मोठे-मोठे टेबल्स, मोठे-मोठे गुणाकार, भागाकार, वर्गमूळ हे आपल्याला सोपं होणार आहे. ओके ना? मग पुन्हा परत तो जमाना नाही आता इथं. 2 प्लस 9 प्लस 9 इज इक्वल टू मायनस 1 प्लस 10 असा काही संबंध नाही. परत क्लिअर करतो. परत क्लिअर करतो. म्हणून हां, पण मी तुम्हाला असं सांगितलं, की त्या विद्यार्थ्यांना इथं मात्र त्यांचा अप्रोच तुम्हाला फरक जाणवेल. जे विद्यार्थी अबॅकसमधून येतील ते इतर मुलांपेक्षा जास्त फास्ट करतील, चांगलं करतील, ॲक्युरेट करतील. त्यांचा वेगवेगळा पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल. आपण आहे ना, ॲज अ टीचर, कारण आजकाल एज्युकेशनमध्ये ना खूप सारं जेव्हा प्रगती पुस्तक आपण बघतो, आपल्या स्वतःच्या मुलाचं जेव्हा जरी आपण गेलो, टीचरांना ते सर्व तुम्हाला शिकवलेलं असतं, की मुलाचं ऑब्झर्वेशन करा, कसं केलं पाहिजे. याचा कलात्मक गुण काय याच्याकडे? हा सोशल अटॅचमेंट कसा आहे याचा? हा 4 विद्यार्थ्यांशी कसा वागतो? हा संगीताच्या क्लासला कसा इंटरेस्ट घेतो? हा ग्राउंडवर कसा इंटरेस्ट घेतो? याला जर खुरपे दिले हातात आणि सांगितलं ग्राउंड साफ कर, तर तेव्हा याच्या चेहऱ्यावर कसे हावभाव येतात? याला म्हणजे
टीचरांनी काय करायचंय, की सर्वांगीण विद्यार्थ्यांचं आपण ऑब्झर्वेशन करायचंय. तसंच ऑब्झर्वेशन, तसंच रिमार्क, तसाच अप्रोच आपल्या पण क्लासच्या माध्यमातून झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा. खऱ्या अर्थाने जेव्हा पालक विचारतात आपल्याकडे विद्याताई, विचारतात पालक. म्हणजे काय विचारतात माहिती का? मी खूप खडूस उत्तर देतो याचं. पण परत तरी पण मुद्दाम सांगतो. पालक काय विचारतात माहिती का? अहो, सर मला पण विचारतात बरं का. पण मी प्रामाणिकपणे कबुली कधी-कधी शायनिंग करावी लागते, पण प्रामाणिकपणे सांगतो स्वातीताई बऱ्याच वेळा. अहो, मी 40व्या वर्षी इंजिनिअरिंग केली. म्हणजे मी 10वी नापास. मी माझ्या आयुष्यात 40व्या वर्षी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंग केली. आणि मला विचारतात लोकं, "माझं पोरगं असं-असं आहे, एवढ्या-एवढ्या मार्क आहे, मी कशाला टाकू?" मला विचारतात. मी त्या पोराला बघितलं नाहीये. समजा बघितलं असेल 1-2दा तरी विचारतात. मी सांगतो, "बाबा, पहिले त्याला काय बनायचंय? त्याचा जन्म कशासाठी झालाय? तो रात्रंदिवस ज्या गोष्टी करू शकतो, तरी त्याला वाटतं, की मला याच्यात करताना खूप इंटरेस्ट वाटतोय, खूप मज्जा येते. ते मी केलं पाहिजे. मोबाईल सोडू ना मात्र." हे मी नेहमी सांगत असतो. मोबाईल खेळणं किंवा मोबाईल सोडून. तर हे ज्या गोष्टी मुलांना मध्ये म्हणतात ना, की आपली रिदम कुठल्या गोष्टीशी मॅच होते आयुष्याची आणि ती रिदम मॅच करताना त्याला ते बिनधास्त करू दिलं पाहिजे. आणि मग लोकं आपण म्हणतो, "यार मी माझ्या 40शीत इंजिनिअरिंग केली. मी काय सांगणार त्याने इंजिनिअरिंग बनावं का डॉक्टर बनावं? डॉक्टरचं तर मला काय डॉक्टरचं मला स्पेलिंग लिहिता येत नाही. मी काय सांगावं?" हे फॅक्ट आहे. जे आहे ते सांगतो. तर हे आपल्याकडे पण लोकं विचारतात तेव्हा आपण थोडंसं म्हणून अ, केलं पाहिजे. ओके. तर हा एक ॲडिशन अप्रोच आहे. सर्वजण परत एकदा थोडासा शांततेत बघा बोर्डकडे आणि सर्वजण विचार करा. उत्तरं दिसतायत की नाही बघा. दिसतोय तुम्हाला. ओके. इकडे बघा. दिसतंय की नाही बघा. मनातल्या मनात तुमचे होठ फुटफुटताना दिसले पाहिजे मला. ओके. इकडे बघा. दिसतोय की नाही बघा. दिसतोय. इकडे बघा. दिसतोय की नाही बघा. बघा व्यवस्थित बघा. दिसतोय स्वातीताई? होठ हालत नाही तुमचे. तुमचं उत्तर असं 80 बोलताना मला हा तुमचं येते. हां, कारण माझं लक्ष मी इकडे पेनकडे वेगळे आणि तुमच्या होठांकडे लक्ष देतोय. कोण काय पहिले कोणाचे होठ हालतायत. ओके, इकडे बघा, इकडे बघा, बघा इकडे बघा. डायरेक्ट उत्तरं दिसतात. डायरेक्ट उत्तरं दिसतात. आणि दिसल्या-दिसल्या तुमच्याकडनं डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे, आन्सर इस द 70. आन्सर इस द 70. आन्सर इस द 80 असं डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. असं डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. विथआऊट पेन पेपर म्हणजे विथआऊट पेन पेपर काही कॅरी फॉरवर्ड काही न करता हा एक अप्रोच सेट होतो. खूप सारे कॅल्क्युलेशन आहेत बुकमध्ये दिलेले. त्यांची प्रॅक्टिस केली का त्यांचा फायदा होतो. सो पुन्हा परत पुढच्या ह्याच्यात जातो. हं. अजून काय अप्रोच आज? ओके, ओके. अजून एक याच्यामध्ये थोडासा एक मेंटल अरिथमेटिक्सचा आहे, की डिफिशियन्सी कंप्लेशन ऑफ टुगेदर्स म्हणून थोडासा वेगवेगळा अप्रोच आहे इकडे लक्ष द्या. एक गणितातला थोडासा वेगवेगळा अप्रोच बघून घेऊ आपण. एक गणित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं दिसू शकतं, कसं दिसू शकतं इकडे लक्ष द्या. 57 प्लस 7 हे कॅल्क्युलेशन आपण घेतलं. बऱ्यापैकी आता इथपर्यंत खूप सारा अप्रोच झालाय आपल्या मुलांचा. म्हणजे हे साधारण आपण आता खूप 15, 20, 25 पानांची प्रॅक्टिस झाली आपली आणि मग मुलांना असं कॅल्क्युलेशन समोर आलं, की पहिले एखाद्या मुलाला काय दिसेल, त्याने फॉर्मेशन ऑफ डिजिट केलंय. त्याला 14 दिसू शकतो. दिसू शकतो. म्हणजे तो काय म्हणेल 50 प्लस 14 एखादा असा म्हणेल. बोलू शकतो. नो डाउट. पण आपल्याला जर या पद्धतीने पण प्रॅक्टिस करायची असेल, तर फॉर एक्झाम्पल काय करायचं? इकडे लक्ष द्या. एक जस्ट मिनिट 60, 60 -3 आणि +7 असं पण आपण लिहू शकतो. असं पण आपण लिहू शकतो. म्हणजेच काय होईल 60 +4 असं पण दिसेल. वेगवेगळे अप्रोच आहेत. अशा ह्या सर्व अप्रोचचे खूप सारे आता हे पण आपण बघू शकतो. इकडे लक्ष द्या. हे पण आपण बघू शकतो. हे पण बघा तुम्ही. हे पण बघा. म्हणजे जस्ट मिनिट थांबा, थांबा. इकडे लक्ष द्या. थोडक्यात इकडे लक्ष द्या. इथं पण आपण बघितलं, इथं पण आपण बघितलं, तर आपल्याला 50 दिसू शकतो. फॉर्मेशन डिजिटमध्ये आपल्याला 15 दिसू शकतो. इथं पण बघितलं आपल्याला 90 दिसू शकतो. इथं आपल्याला 10 दिसू शकतो. म्हणजे या दोघांकडे बघितलं, तर आपल्याला 100 पण दिसू शकतो.
100 दिसू शकतो. या दोघांकडे आपण बघितलं की आपल्याला 65 दिसू शकतो. म्हणजे डिजिट ऑफ फॉर्मेशन, प्रॅक्टिस, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती दिल्या आहेत आणि त्या पद्धतीतून एकच उद्देश आहे. उद्देश काय? फक्त परत एकच. प्रत्येक पेजवर अशा पद्धतीने सिस्टम समजून सांगितलेली आहे. पण मी काय बोललो? कोणाला असं पण दिसू शकतं, कोणाला असं पण दिसू शकतं, कोणाला असं पण दिसू शकतं. इम्पोर्टंट काय? की विदाऊट बोरिंग, विदाऊट कॅरी फॉरवर्ड, विदाऊट काही न करता मुलांना एंड ऑफ द काय दिसलं पाहिजे, की मुलांना इथं आन्सर इज द आन्सर इज द 165 नाही 175 दिसला पाहिजे. 175 दिसला पाहिजे. इतकं नाही 65 चे मला वाटतं. माझ्याकडनं चुकलं. बरोबर ना स्वातीताई? किती 165 हा किती आहे? 65. 65 106 मग मी पहिले 65 बरोबर बोललो आणि 75 लिहिलं गेलं माझ्याकडे. त्यांना विदाऊट पेन पेपर काय दिसलं पाहिजे? 165 ओके 165 असं लिहिलं गेलं पाहिजे. आणि कॉन्फिडन्स बूस्ट होतो. मग इथं अबॅकस सिस्टमचा काही एक संबंध नाही. क्लिअर आहे? ओके वंडरफुल. सो पुढचं एक बघू आपण आता. ओके, ओके. आता अशा खूप साऱ्या संख्या येतात पुन्हा परत. अजून एक अप्रोच आहे. मुद्दाम इथं आपण बघून घेऊ. इथे एक अप्रोच आहे पुन्हा परत बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन. पुन्हा परत ॲडिशन मेथडमध्ये मेथड आहे. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. हा 38 प्लस 9 करायचा आहे मला. 38 प्लस 9 करायचा आहे. तर मी या 9 ला काय केला? हे बघा 38, 38 प्लस 9 हा 9 आणि 8 करायला ना खूप अवघड होतं. पण या 9 ला आहे ना मी काय करतोय बेस तयार करून घेतोय. बेस तयार करून घेतोय. म्हणजे मी याच्यात काय केलं? ॲडिशन 1 करून घेतला. मग याच्यातून -1 करून घ्या. म्हणजे बघताना तुम्हाला काय दिसतं? 47 डायरेक्ट आन्सर दिसतो. हा 10 दिसतो आणि हा काय दिसतो? 47 दिसतो. जर इकडे 1 प्लस केला तर इकडे 1 मायनस होईल. तसंच इथं दिसेल. हा 20 दिसतो, हा 71 दिसतो. म्हणजे आन्सर काय दिसतं आपल्याला डायरेक्ट 91 दिसतं. इकडे लक्षात द्या. 91 दिसतं. पण मनात क्रिया काय झाली? मनात क्रिया काय झाली? हे बघा +1 आणि इकडे -1. पुन्हा परत इथं आपण काय करणार? +2 आणि इकडे -2, -2. आपोआप तुम्हाला 84 आन्सर दिसतं. म्हणजे एक अप्रोच तयार होतो. मेंटल अरिथमेटिक तयार होतं आणि मग कुठल्याही पद्धतीचे अंक यायला लागले ॲडिशनमध्ये, की फटाफट आपल्याकडे उत्तरं येतात. म्हणून प्रॅक्टिस हा पार्ट आहे. पण ॲज अ टीचर म्हणून आपण अप्रोच शिकवणं. मुलं हुशार असतात. मुलांना ब्लॅकबोर्डवर तुम्ही एक्सप्लेन केलं, की नंतर ते मुलं करायला लागतात. इथं पण तसंच होणार आहे. +1 होणार आहे. इकडे काय होणार आहे? -1 होईल. इथं मात्र थोडंसं वेगळं आहे. इथं काय होईल? +4 होतील आणि इथं काय होतील? -4 होतील. दिसायला लागतं. ओके ना? 50 अधिक 40 90 सिंपल. ओके. मग काही नाही. काही फक्त हा व्हिज्युअलाइज पॅटर्न होतो. दिसलं की ॲप्लिकेशन, दिसलं की ॲप्लिकेशन. अशा पद्धतीने हा एक याच्यासाठी सर्व पुन्हा परत सांगतो तुम्हाला वाटतंय की हे बाबा काही ताईंना आपलं हे दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा रिपिटेशन आहे स्वातीताई. बरोबर ना? आठवतं ना स्वातीताई? याच्यावर खूप सारे आपण लेक्चर 7-7, 8-8, 15-15 मिनिटाचे घेतलेले आहेत. 13-14 लेक्चर आपल्या YouTubeला पण अवेलेबल आहेत, ॲपमध्ये पण आहेत. जर कोणाला सापडत नसतील, तर पुन्हा परत मी त्यांचा स्ट्रक्चरल वे एका ॲपमध्ये कुठं आहेत, मी तुम्हाला तरी पण सांगतो. मी आत्ता जर तुम्हाला बघायचं असेल 2 मिनिटं लगेच दाखवतो मी लागल्यास असं नाही. म्हणजे मला पण बघून घेऊ द्या. मी जर इथं जस्ट मिनिट आता विषय निघाला म्हणून ते काय होतं जस्ट मिनिट एकच मिनिटं. जर मी इथं गेलो आणि पुन्हा परत मी माझ्या YouTubeला जर गेलो मी, इकडे लक्ष द्या सर्वजण. या सप्टेंबरच्या बॅचमध्ये इकडे लक्ष द्या आणि मी सप्टेंबरच्या बॅचचा सर्वांना कोड दिलेला आहे. परत आठवण करून देतो. हा सर्वांना दिलेला आहे. नसेल तर पुन्हा परत मी टाकून देईल लागल्यास आणि मला वाटतं याच बॅचमध्ये आहेत. परत मी जर इथं गेलो, हे बघा
याच्यामध्ये पुन्हा परत मी व्हिडिओजमध्ये गेलो आणि या व्हिडिओ मला मला वाटतं वैदिक मॅथ स्पेशल मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर वैदिक मॅथ बघा इथं खूप सारे लेक्चर आहेत. वैदिक मॅथ क्वेश्चन आन्सर काहीतरी आहे तिथं. वैदिक मॅथ आणि जर याच्यात मी पण चेक करून घेतो. जर नसतील ना स्वातीताई, वैदिक मॅथ याच्यात खूप सारे लेक्चर आहेत. पण शांततेत शोधा, याच्यामध्ये डेफिनेटली आहेत. नसतील तर मी पुन्हा परत ऍड करून घेतो वाटलं तर. मी पण एकदा चेक करून घेतो. इथं पण वैदिक मॅथ आहेत. इथं पण वैदिक मॅथ आहे. हे पण थोडेसे मल्टिप्लिकेशनचे वगैरे दिसत आहेत मला. पण मी पण आधीचे सुरुवातीचे सर्व मी बघून घेतो. जर नसतील तर स्ट्रक्चरल वे एका ठिकाणी मी टाकून देतो लेव्हल 1 चे सर्व व्हिडिओ म्हणून. हा ते माझं काम आहे, मी करेल, नो प्रॉब्लेम. ओके. एक थोडासा छोटासा एक पेज राहिलंय ते बघून घेऊ मग जाण्याच्या आधी. हा ओके, 2 मिनिटं. आणि अजून काही बोलायचंय मला. 1 मिनिट. आपण इथं होतो ना, बरोबर आहे, इथं होतो स्वातीताई. ओके, इथं होतो. ओके. आता आणि बुक पण दाखवतो तुम्हाला, नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या. आता इथं आलो. आता इथं पुन्हा परत असा एक अप्रोच आहे. हा एक अप्रोच थोडासा बघून घेऊ. मला वाटलं उद्या पुन्हा परत बघू. इथं खूप सारे बेस आहेत. पण एक एक कुठलं तरी उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 209 209 प्लस 18. काय कसं कसं एक्सप्लेन करून देतो फक्त इकडे लक्ष द्या. इथं काय थोडी वेगळी पद्धत आहे. कधी-कधी क्लिष्ट पद्धतीतून ब्रेनला थोडीशी चालना मिळावी, व्हिज्युअलायझेशन करता यावं आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचा ऋतुजा फक्त मान सरळ ठेव बेटा, पाठीचा कणा सरळ ठेव. ऋतुजा, ऋतुजा, ऋतुजा पाठीचा कणा सरळ ठेव. ऋतुजा. हां, ओके. म्हातारी नाही झाली तू अजून. हां, तरुण आहेस अजून. पाठीचा कणा सरळ ठेव. ओके. ओके. सो इथं काय झालं, या अंकाला आपण विचारतो, याचा बेस काय? याचा बेस काय? 20. इकडे लक्ष द्या. याचा बेस काय? 20. याला डिफिशियन्सी म्हणतात. आणि 20 पासून डिफिशियन्सी म्हणजे डिफिशियन्सी किती याची? याची किती आहे? 2 आहे. बेस पासून 2 आहे. म्हणून याचं सिंपल कॅल्क्युलेशन होतं. सिंपल कॅल्क्युलेशन काय होतं? हा जो बेस आहे ना, हा बेस आहे ना इकडे ॲड करायचा याच्यामध्ये. याच्यामध्ये हा बेस काय करायचा? ॲड करायचा. म्हणजे याच्यात +2 करायचा. आणि ही जी डिफिशियन्सी आहे ना, ही डिफिशियन्सी याच्यातून काय करायची? याच्यातून काय करायची? मायनस करायची. मायनस करायची. म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर दिसतं असं उत्तर दिसतं. 227. 227 असं उत्तर दिसतं. हा खूप छान अप्रोच आहे. 10-15 पानं आहेत त्याचे मस्तपैकी. प्रत्येक बेस म्हणजे 10, 20, 30, 40, 100 सॉरी 90 पुन्हा परत 200 असे काही आपण छान घेतलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण हे कॅल्क्युलेशन बघू या बेसप्रमाणे. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. याचा याचा काय बेस आहे? इकडे सर्वजण पहिले लिहिण्यापेक्षा पहिले बोलून घ्या. कारण हे सर्व बुकमध्ये आहे आणि व्हिडिओमध्ये तर 200. व्हिडिओ चालू आहे ना आपला? इकडे लक्ष द्या. व्हिडिओ चालू आहे ना? ओके. इकडे लक्ष द्या. याचा बेस आपला 200 आहे. मग या 400 मध्ये आपण काय केला? 400 मध्ये 200 काय केला? ॲड केला. डायरेक्ट 600 लिहिला. बघा आपण आन्सर. याची डिफिशियन्सी काय आहे? डिफिशियन्सी काय आहे? याची 5 आहे. म्हणजे 5. डिफिशियन्सी म्हणजे फरक. बेस पासूनचा या संख्येचा फरक. किती? 5 आहे. आणि या 15 मधून तो काय केला? मायनस केला. म्हणजे आन्सर काय? 610. असा एक अप्रोच आहे. म्हणजे वेगवेगळे अप्रोच, कारण वेगवेगळे क्लिष्ट पद्धतीतून हे सर्व असा अप्रोच मधून प्रॅक्टिस करत गेलो, की ॲडिशन पद्धत सर्व खूप छानपैकी मग वैदिक मॅथेमॅटिक मग खूप सारे अजून एक मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल म्हणजे हे समजलं असेल मी असं समजतो. पुन्हा परत उद्या बघणार आहेत. मला वाटतं हे अजून एखादं पान आहे का बघून घेतो आणि थोडंसं थांबतो. थोडंसं मला अजून एक बोलायचं होतं. हां, ठीक आहे. फॉर्म्युलांबद्दल म्हणजे इथपर्यंत मी आजच्यासाठी टास्क ठेवला होता. साधारण 30 पानं, 35 पानं, ॲडिशन अप्रोच आणि पुन्हा परत नोटबुकवर प्रॅक्टिस, डिजिट फॉर्मेशन आणि मग आपण उद्या बघू काही सबट्रॅक्शनच्या मेथड आणि नंतर मग टेबल मेकिंग म्हणजे 3 दिवसात आपण लेव्हल 1 समजून घेऊ. पण तुम्हाला जर असं वाटलं, की मला प्रत्येक मेथड व्यवस्थित समजून घ्यायची तर बऱ्यापैकी प्रत्येक मेथडचे व्हिडिओ आहेत आपले. पुन्हा परत तेच शिकवण्यापेक्षा किंवा मी असं पण सांगेल, त्याच्यापेक्षा पण चांगले व्हिडिओ एकदा आपला सिलेबस तयार झाला, इकडे लक्ष द्या. सर्व बुक आपल्या ताब्यात आले, की मी तुम्हाला पेज वाईज
किंवा काही ठिकाणी 2 पेजेस मिळून, काही ठिकाणी 3 पेजेस मिळून. तर छानपैकी 4 मिनिटाचा व्हिडिओ, 5 मिनिटाचा जसं मी तुम्हाला काल सांगितलं. तुम्ही 10-5 मला कॅल्क्युलेशन पाठवले ग्रुपमध्ये. बघून आनंद झाला. असं पुन्हा म्हणतो. म्हणजे काय, की तुम्ही डिफिकल्ट आल्या, तर तुम्ही मला काहीतरी मटेरियल पुरवलं. पण सध्या तुम्हाला असं वाटतं, की मी मी कधी-कधी खूपच फ्री असतो आणि कधी-कधी खूपच बिझी असतो. पण त्यातल्या त्यात वेळ काढता येतो. कोणीतरी काम दिलं ना, तर काहीतरी वेळ काढता येतो. नाहीतर मग माझं काम चालूच असतं की. माझं काम चालूच असतं, वेळ नसतोच. पण त्यातल्या त्यात कोणीतरी मला काम लावलं तर जरूर ते करण्यात आनंद वाटतो. ओके ना? तर पुन्हा परत सांगतो, तरी पण तुम्हाला कुठलाही असं वाटलं, आपल्या फॅमिलीमध्ये अशी एक सवय असली पाहिजे. जो बुक्स आहे, जो सिलेबस आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्ट वाटली, तर जरूर त्याचा मेसेज, त्याचा फोटो, त्याचं सर्कल वगैरे करून टाकलं पाहिजे. म्हणजे काय होतं, त्याच्याबद्दल पुन्हा परत एक्सप्लेन केलं जातं. आणि कदाचित 10 ताईंपैकी एखाद्या ताई हिम्मत करतात विचारण्याची. काही ताई हिम्मत नाही करत म्हणून ते पुन्हा परत त्यांना असं वाटतं, की थोडंसं मागे राहायला लागतात. म्हणून डाउट आला तर जरूर विचारा. म्हणून आपण लेव्हल 1 अप्रोचमध्ये बघतोय. थोडंसं मला एक अजून एक्सप्लेन करायचं होतं. एक आपलं ब्रेन ट्रेनचं एक स्टोअर ॲप म्हणून आपण घेतलंय. का घेतलंय त्याचं पण कारण सांगतो. अ, लगेच कारण सांगतो. काय होतं स्वातीताई, खूप अस्ताव्यस्त व्यवहार आहे. जे आहे ते आहे. काय आपण व्यवहार म्हणून नाही करत, पण ते एक सोशल सर्व्हिस आपला प्रकार आहे. पण त्यात काय होतं, की थोडंसं आपल्याला जे काही ऑडिटिंग आहे, नाही म्हटलं संस्था म्हटली, की ऑडिट आलं. संस्था म्हटली, की आर्थिक व्यवहार आला. त्या पैशांचा हिशोब देणं आलं. हेच कोणालाच काही चुकत नाही. मग ते मंदिराचा साधा दानपेटीचा बॉक्स असेल, तरी त्याचं पण ऑडिट करावं लागतं. ते कोणालाच काही चुकत नाही. तसं आपली पण संस्था आहे, तिचं पण ऑडिट असतं, काय असतं. त्यांनी एक असं लक्षात आलं, की काहीतरी गोळाबेरीज आपल्याला काही ताळेबंद काही कुठंच आपला लागत नाही. त्याचं कारण आपल्या सवयी. त्याचं कारण माझ्या पण सवयी. म्हणून एक छोटासा एक आपण त्याच्यामध्ये एक छोटीशी यंत्रणेचा समावेश केला. त्याच्यात आपल्याला ते पटलं. ते काय यंत्रणा आहे, की आता याच्यापुढे समजा स्वातीताईंनी माझ्याकडनं जे काही बुक मागवले, त्या सिस्टममध्ये जाऊन त्या एंट्री होऊन तुम्हाला भेटतील. म्हणजे समजा माझ्याकडे कुठलेतरी 500,000 बुक असतील, तर मला तिथे इंडिकेटर मिळतो, की आता तुमच्याकडे 50च बुक उरलेत. तुम्हाला पुढची ऑर्डर दिली पाहिजे तुम्ही. समजा मी 200 अबॅकस टूल मागवतो. मी त्या 200 अबॅकस टूलची एंट्री केली, तर मला लगेच त्याचं इंडिकेटर मिळतो. तुमच्याकडे 20च उरलेले आहेत. तुम्ही लवकर पुढे ऑर्डर केली पाहिजे. म्हणजे क्लिअर लक्षात आलं तुम्हाला? पण माझ्यासाठी एक लक्षात घ्या, माझ्यासाठी पहिले पैसे भेट दिल्याशिवाय मला कोणीच काही देत नाही. हे पण तुमच्यासाठी पहिले क्लिअर करतो. मी प्रत्येक वेळेस मला पैसे दिल्याशिवाय माझ्या हातात काहीच येत नाही. म्हणून आपण थोडीशी यंत्रणा थोडीशी हे करतोय, की इथं पण बरोबर. तुम्हाला दाखवून देतो. काय असते ते? असं काही नाही. हे तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. म्हणून काय आहे, आपलं हे नसतंय बघा. हा एक आपल्याकडे ॲप आपण डिझाइन केला. आपल्या नावाने ॲप डिझाइन केला. याच्यामध्ये आपण जेवढे आपल्याकडे जे काही बुक्सचा जे काही ॲटम्स आहेत, ते आपण ॲड करून घेतले. त्याच्यानंतर इथं आपले काही जे काही आत्तापर्यंत जे काही हे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर एखादं आता बिल बघितलं कुठलं तरी, तर एखादं फॉर एक्झाम्पल बघितलं आणि त्याच्यामध्ये मी जर व्ह्यू म्हणून बघितलं, तर याच्यामध्ये कुठले ऑर्डर, कुठल्या ताईंनी, कुठल्या महिन्यात, म्हणजे मी इथं इतकं सिस्टमॅटिक बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जर मी इथं गेलो, तर आज आज किती 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 जणांनी ऑर्डर टाकल्या आहेत, किती जणांना बुक दिलेत, म्हणजे लाँग लाईफ याच्यात हिशोब असणार आहे. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे स्वातीताईंकडे खऱ्या अर्थाने एप्रिलपासून किती विद्यार्थ्यांचे किट पोहोचले, त्यांच्याकडे किती विद्यार्थी शिकतायत. इनडायरेक्टली हा एक स्टॅटिस्टिक पण याच्यात तयार होतोय आपल्याकडे. म्हणजे आणि म्हणजे काय होतं, ठीक आहे पैसे देवाण-घेवाण आज नाही तर उद्या 2 दिवस इकडे-तिकडे तो तो पार्ट नाहीये. पहिले तुम्हाला तुमच्यापर्यंत बुक येणं, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं सर्व माझं काम आहे. पण एक मुद्दाम एक आर्थिक ₹10 आणि ₹10 चा हिशोब लागावा म्हणून या गोष्टी कराव्या लागणार आहे. कारण मॅन्युअली कुठं-कुठं लिहिणार, कुठं-कुठं काय-काय करणार. कारण शेवटी विश्वास हा एक पार्ट आहे. ट्रस्ट म्हटले की विश्वासाचा पार्ट आहे आणि ते तसंच चालू राहणार आहे. फक्त एक अकाउंटेबिलिटी यावी म्हणून ते ॲप आणलं. कारण सर्वांना ते पण माहीत व्हावं म्हणून. तिथं नेमकं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जे मोठ्या-मोठ्या हे बघा मोठ्या कंपन्यांमधून किंवा मोठ्या कंपन्यात काम करताना या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात. कारण नेमकं आम्ही जेव्हा एका दिवसाला 750 व्हेइकल बनवतो.
आणि असं म्हणतो की 4800 पार्ट ते कसे येतात, कशी व्हेइकल बनते, मग तेवढ्या गाड्या कशा विकल्या जातात, याच्यासाठी एक सिस्टम डिझाइन केलेली. कोणी उद्योगपती असतील किंवा त्याच्या सर्व्या ज्याच्या रोल्स असतील. मग त्यातल्या त्यात आपला पण परिवार जर हळू वाढत गेला, तर पुन्हा परत काय होईल, मी कोणाचा फोन घ्यावा आणि कोणाला काय उत्तर द्यावं हे सर्व. आणि दुसरं असं आहे, की याच्यासाठी आपण अ, बघूया पुढे मागे अजून. तोपर्यंत मी रिटायर होईल, जोपर्यंत खरोखर काम वाढेल तोपर्यंत. पण काय होईल, की आत्ताच या सर्व गोष्टी आपण माणसं ठेवले, हे ठेवले, ते केलं, ते केलं, तर मग त्याला प्रोफेशनलिझम येऊन जातं. आपलं पण राहणार नाही. पुन्हा परत तो मैं क्या बोलूंगा ना वो क्या बोलेगा असं काहीतरी होऊन जाईल ते. म्हणून आपलं बहीण-भावाच्या नात्यातूनच हे सर्व जे काही चाललंय, मग तो परत म्हणेल, "ताई, ते असं." मग तो म्हणेल तसं. त्याच्यापेक्षा म्हटलं जे काही चाललंय ते एक सिस्टम फक्त करावी. जसं चाललंय तसं चांगलं चाललंय. तुम्हाला माहीत व्हावं म्हणून सांगितलं मी ते. ओके. सो आपण आज काय शिकलो? ॲडिशन अप्रोच. पण प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्याच्यासाठी साधारण 10 ते 12, 13 व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ अ, मी पण चेक करतो. तुम्ही पण चेक करा. स्वातीताई कुठे आहेत माहिती आहे का तुम्हाला ते? ॲपमध्ये बघितलेत? नाही बघितलेत. ठीक आहे. मी एका ठिकाणी आणून ठेवतो ते. आहेत. मला वाटतं तुम्हाला माहिती आहे का, मी एका बॅचला ना असं एका लिंक लिंक पण देऊन टाकल्या होत्या सर्व्या. हो. लिंक पण दिल्या होत्या मी. ऑक्टोबरच्या बॅच हां? ऑक्टोबरच्या बॅचला काय म्हणता? ऑक्टोबरच्या बॅचला आहे सर. ऑक्टोबरच्या बॅचला आहेत का? मी टाकून देईल काही प्रॉब्लेम हो. नाही. नाहीतर काही मी काय करेल, त्या लिंक जशाच्या तशा आहे ना, आपल्या ग्रुपला मध्ये टाकून देईल मी. म्हणजे सर्वांना त्या बघायला मिळतील. आणि तोच अप्रोच तसेच बुकमध्ये आहे. उद्या आपण काय शिकणार आहे तिकडे लक्ष द्या. उद्या सबट्रॅक्शन अप्रोच बघून घेऊ आणि परवा मल्टिप्लिकेशन 900चा टास्क राहील. आणि प्लीज इथं खरोखर माझ्यासमोर सात्वी ताई आहेत, प्रतिभा ताई आहेत, खूप साऱ्या ताई आहेत. जर प्रॅक्टिस केली, तर बिना खूप काही नाही करता आपल्याला आन्सर दिसायला लागतात. आणि ही जर सवय रोज एक टेबल जरी बनवलं विद्याताई, किती वेळ लागतो माहिती का? मी सांगतो 45 सेकंद, 40 सेकंद, 38 सेकंद, 30 सेकंद. काही दिवसांनी मुलं 15, 20, 14 सेकंदात पण टेबल बनवायला लागतात. काही नाही, डायरेक्ट अंक दिसतात. पण ती मेथोडॉलॉजी आहे. ती मेथोडॉलॉजी आपण व्यवस्थित समजून घेऊ. वीक 1, वीक 2, वीक 3 त्याच्यातला एक-एक पार्ट गायब होतो आणि मग बाकीचं व्हिज्युअलाइज दिसतं. दिसतं. पण पहिले ट्रस्ट. ट्रस्ट आणि प्रॅक्टिस मात्र दिसतं. मग दिसल्यानंतर मग आपल्याला पण आनंद येतो. हां, टेबल पाठ करायची गरज नाही. मी पण माझा 13चा पण टेबल पाठ नाही. परत सांगतो मी. हां, नाही. आता तो 12ने ओढून ताणून कधीतरी लहानपणी केलाय म्हणून लक्षात आहे. पण मला 13चा पण टेबल पाठ नाही माझा. पण मी सांगतो मला 99चा पण टेबल येतो. पाठांतराचं ओझं नकोय बाबा. आयडियाज असल्या पाहिजे. क्रिएटिव्ह अप्रोच असला पाहिजे. हां, पण जर कोणी मुलाने 30 पर्यंत टेबल पाठ केले असेल तर वाईट नाहीये, चांगलं आहे. मग त्याची अजून गणितातली कॅपॅसिटी एन्हान्स करता येते. जर 30चा टेबल त्याला असेल तर त्याची काय फायदा होतो ते पण आपण बघूया. निश्चित फायदा होतो. ओके. सो टेबल हा खूप मोठा आत्मा आहे गणिताचा. तो आपण उद्या 900 पहिले 99 पर्यंतचे बघू आणि तोच अप्रोच 900चा आहे. अजून सोपा होऊन जातो. अजून त्याच्यात एक एक अजून एक सोपी मेथड आहे ती पण आपण बघू. पण सोपी मेथड इकडे लक्ष द्या. मुलं फार खतरनाक आहेत. सोपी मेथड लवकर अडॉप्ट करतात. पण आपण सोपी मेथड शेवटी शिकवायची. पहिले मेहनत करू द्यायची. कारण मेहनत कशासाठी करायची? का आपलं मेंटल अरिथमेटिक झाला पाहिजे. अंकांशी मैत्री झाली पाहिजे. आणि मैत्री झाली की मग ते सर्व सोपं होतं. ते पण उद्या आपण त्या पद्धतीचे मी तुम्हाला सांगेल. सो ओके. आता कोणाला काही शंका आहे का? ओके. तर ते YouTubeमध्ये बघायचं का नाही, मी सगळं? तुम्हाला ना लिंक एका याच्यात देऊन टाकतो ना. मी एका अप्रोचमध्ये देतो. त्याच्या लिंक आहेत आपल्याकडे. खूप साऱ्या 12-13 10-12 तर क्लासेस असतीलच मला वाटतं. त्याच्यात काही ॲडिशनल पण आहेत. पण नो प्रॉब्लेम. आणि पुन्हा परत आपण आहे ना या पहिल्या लेव्हल 1 नंतर काय करणार आहेत, तुमचा एक मोठा कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा म्हणून सर्व्या ज्या काही लेव्हल 2 ज्या टेक्निक आहेत, तर लेव्हल 2 टेक्निक सर्व्या मजेशीर आहेत. म्हणजे काय होतं, तिथं खऱ्या अर्थाने तुम्हाला पण कुठेतरी लेक्चर म्हणून बोलावलं तर वैदिक मॅथेमॅटिक्सचं ते चमक-धमक तुम्हाला दाखवता आली पाहिजे. तरच समोरच्यांना कळतं, की या मॅडमांना काहीतरी येतंय बाबा वैदिक मॅथेमॅटिक्सचं. तुम्ही ॲडिशन आता फॉर एक्झाम्पल मी नेहमी असं म्हणत असतो, प्लीज इकडे लक्ष द्या, की कुठल्याही
आज नेमका हा ओपन झाला का? हा त्रास देतो. सॉरी. एक मिनिट. प्लीज इकडे लक्ष द्या. काय असतं ना, कुठलाही अंक लिहू द्या प्लीज, कुठलाही अंक लिहू द्या, पण वैदिक मॅथमॅटिक काय म्हणतं प्लीज इकडे लक्ष द्या. या अंकांकडे लक्ष द्या. तुम्हाला इथं 160 दिसला पाहिजे आणि इथं 10 दिसला पाहिजे. तुम्हाला जर इथं 160 आणि इथं 10 दिसला ना, तर तुम्हाला 170 आन्सर डायरेक्ट लिहिता येतं. हा अप्रोच तयार झाला पाहिजे. कुठलाही अंक घ्या तुम्ही. 32, 96. इथं तुम्हाला 120 दिसला पाहिजे आणि इथं मग तुम्हाला 8 दिसला पाहिजे. मग तुम्हाला आहे ना 128 असा डायरेक्ट लिहिता येतो. असा डायरेक्ट लिहिता येतो. हा अप्रोच तयार झाला पाहिजे. म्हणजे न कळत डायरेक्ट उत्तरं दिसायला लागतात. हा अप्रोच होणं फार इम्पॉर्टंट असतं. हा पण परत जर तुमच्या क्लासमध्ये मुलं पुन्हा परत बोटं, पुन्हा परत साईडला छोटे-छोटे अंक आणि काहीतरी करत असेल, तर त्याला त्याला पहिले त्याची पात्रता बनवणं, त्याने पहिल्यापासून म्हणून एक अप्रोच तयार करायचे. बाबा रे डायरेक्ट उत्तरं लिहायचे, डायरेक्ट उत्तरं लिहायचे, डायरेक्ट उत्तरं लिहायचे, डायरेक्ट उत्तरं लिहायचे. व्हिज्युअलायझेशन, मेंटल अरिथमेटिक आणि सोपा पॅटर्न आहे त्याच्यासाठी. खूप सुंदर पॅटर्न बनवलाय आपण. म्हणून म्हणजे मी असं म्हणेल, म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत. जेवढे जेवढे जादूगार नाशिकमध्ये येऊन गेले असतील ना, माझा छंद होता. मी जरी आज पण मी म्हणजे स्वातीताई, मी म्हणजे मी तुम्हाला जर माझे पोस्टर दाखवले ना 2009, 10, 11, 12चे माझी इतका दाखवू का? माझे लय भारी मी तेव्हा स्मार्ट दिसायचो. तरुण होतो ना, म्हणजे तरुण होतो. त्याच्यामुळे मला पण स्वतःला स्मार्ट वाटायचो. माझे लय भारी-भारी पोस्टर मला पण हौस होती. असे मी स्वतःला बॅनरमध्ये तिरकस पोझिशनमध्ये दिसलो पाहिजे. टीचर म्हणून. दाखवेल मी तुम्हाला. आता मला शोधावं लागेल. पण पण हे पण दाखवतो दाखवतो तुम्हाला, नाही तर असं काही नाही. म्हणजे कुठं सापडेल ते, की काय आहे ना, इथं थोडेफार नाही. ते ना कलेक्शन आहे माझ्याकडे. थोडाफार मी टाकून ठेवलं होतं इमर्जन्सीला प्रेझेंटेशनमध्ये. हां. हे बघा. इथं आहे ना वैदिक मॅथ, वैदिक मॅथचं कोणीतरी बघेल का कॅम्प? हां. मी ना असे कॅम्प घ्यायचो. मी तुम्हाला सांगतो मी, हे मी जास्त करून कालिका माता मंदिर देवस्थानमध्ये कॅम्प घेतलेले ते. हे तेव्हाचं. हे माझे शुक्ला सर माझे मित्र होते. ते पण मला मदत करायचे. म्हणजे इथं कॅम्प चालायचे आमचे. इथं, इथं खास करून इथं. म्हणजे हा कधीचा आहे माहिती का माझा? 2015चा आहे हा कॅम्प. वैदिक मॅथ व हं. स्मारक शक्ती विकास कार्यशाळा. असे आमचे 25 25 ते 29 मे 2015. खूप माझे जवळ-जवळ मी असं म्हणेल जवळ 70 ते 80 कॅम्प माझे कालिका माता मंदिर देवस्थानमध्ये झाले. मी जस्ट तुम्हाला पोस्टर दाखवलं, पण अजून बॅनर खूप भारी-भारी बनव. तेव्हा माझं ते आपला जो डिझायनर आहे ना, तो मला खूप छान बनवून द्यायचा. म्हणजे एक मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, की एक एक मिनिटं. तर वैदिक ज्ञान. हां, इथं पण आहे अजून. हे बघा, इथं पण आहे. नाही इथं कोणाचे तरी सॅम्पल असतील. सॉरी हां, 1 मिनिटं. हां, हे कुठेतरी घेतला होता आम्ही हा. अ, हा कुठेतरी घेतला होता हा कॅम्प. कुठेतरी घेतला होता. मला पण नाही आठवत हा कुठे घेतला होता. हां, हा कुठेतरी घेतला होता. हां. हा आहे 4 जून ते 7 जून. म्हणजे तिकडचा झाला की लगेच हा होता. जून. म्हणजे मे झाला की लगेच जून. दर महिन्यात माझा एक कॅम्प राहायचा. जिथं मला आहे ना, मी जिथं कुठेही हॉल फ्री भेटला, मी कोणाला तरी भेटायचो. बाबा मला हॉल पाहिजे फक्त. माईक सुद्धा एम्प्लिफायर पण माझा होता. मी जाऊन आदल्या दिवशी सकाळी लावून टाकायचो तिथं. हां, फक्त जाऊन बाबा आपल्याला माईक घ्यायचा आणि चालू करायचं शिकायला. दर महिन्याला असे कॅम्प चालायचे. कुठलातरी एक हॉल घ्यायचा, तिथं 4, 5, 8 दिवसाचा कॅम्प घ्यायचा. म्हणजे खूप शिकवलंय.